मित्रांनो बघा क्वालिटी घेतली. प्रत्येक गाडीमधून 2-5 शेळ्या घेत असतात रांजणगावचे सचिन बोलते. हे बघा बकऱ्या काढल्यात तिघीच्या तिघी. एक नंबर माप बघा असं तुम्ही पाहू शकतात. कुठपर्यंत माप चाललं आहे बघू ना शेळ्या. हे बघा क्वालिटी. हे बघा बघा वस्तू बघा एकदा तिघीच्या तिघी मित्रांनो एकदम काटवाड घोडा काढलेले आहेत. क्वालिटी बघा तुम्ही एकदम लंबापणा बघा शेळीचा. लंब्या उंच पूर्ण शेळ्या. हे बघा पुऱ्या गाडीचं नाक घेऊन चालले हे बघा आणि दादा पैसे बिजूर आले ते. हे बघा अजून तर भरपूर लागायचे बाकी आहे का? बरोबर. इकडे बघा या बरोबर. बकऱ्या आहे ना हां जर तोले असल्या ना हां ₹1,00,000 जोडा. बरोबर एवढा जोडा तो. लागतं. हा ही पण बघा कशी मित्रांनो. हिला असं एक खाली म्हणून त्यांनी घेतलेली आहे. हिला दूध चालू त्यांचं म्हणणं आपण खाली म्हणून घेऊ. क्वालिटी तशी हे बघा. आता ते नेहमीचे अनुभवी आहेत त्यांना सगळं माहिती. तरी या शेळ्या आता त्यांनी काय भावाने घेतला आपण त्यांना विचारू. सचिन नमस्कार. नमस्कार. काय दाम नाही घेतले? जे सांगा 25,000. 25,000 मित्रांनो. 25 प्रमाणे शेळ्या घेतलेल्या आहेत. हे बघा फुल डबल हड्डी शेळ्या एकच नंबर क्वालिटीमध्ये. चेहरा पट्टी शिंगडी बघा तुम्ही. हे बघा आका दादा दुसऱ्या व्यापारीत मी शकत नाही बरं का. नाही या बकऱ्या या दामात का या दामात तिला बरोबर. आणि दुसरा मुद्दा आकाशाचा हां त्यांनी पाहिलं तर आमचा दुसऱ्या गाड्या बघायला लाभत नाही. हां हां बरोबर आपण काय दिले काय मग आपल्याकडून बकऱ्या घेऊन जाते. बरोबर बरोबर आम्ही दुसऱ्याकडून पाक घेतल्या म्हणजे 2-3 ठिकाणी आम्हाला बकऱ्या काही लादत नाही. बरोबर बरोबर. त्यांनी दुसऱ्याकडून घेतलं त्यांना काही यश मिळालं नाही. अच्छा त्यांचं म्हणणं आहे तुमच्या हातात मित्रांनो किंमत सांगताना संदीप आणि मयूर भाऊ यांनी जवळपास एका शेळीची 45,000 रुपये किंमत सांगितली होती. पण मग दादांनी 22-23ला मागितली. शेट एका शब्द बोलले 25ला करून घ्या. त्यांनी पण मान ठेवला आणि शेटने पण जास्त आणलं नाही. 25ला सौदा झालेला आहे. हे बघा क्वालिटी. किती शेळ्या आपल्या गाडीमध्ये? 80 आहे. 80 का? हो. कापणी आपली 60 आहे. 60 आहे. हो. आणि जरलेल्या जणलेल्या म्हणजे जनौषे आहेत. जण आहेत का? विशेष जनौ. बरं. बाकीच्या महिन्याच्या कच्च्या आहेत. अच्छा. हो. सध्या मग कुठली खरेदी आहे? कोटाची का? कोटाची बरं मित्रांनो कोटाची खरेदी आहे. किती दिवस लागले? ते 6-7 दिवस लागले आता. 6-7 दिवस. काय पोझिशन आहे? पोझिशन जंगल लय गरम आहे आता. हा का? माल निघत नाही. हां क्वालिटी निघत नाही. जी आपल्याला पाहिजे कस्टमरमध्ये क्वालिटी निघत नाही. ते नाही का? पण आता कसं आहे आपले कायमचे कस्टमर असं तिकडचे गुजरातचे लोक ते आपल्यासाठी करून ठेवतात 2-2, 5-5, 10 वगैरे असा विषय. बरं ते करून आणली एवढी गाडी आपण चांगली. आता दोघी साईडला दोघी भाऊ फिरले म्हणून ही गाडी झाली आकाश दादा. बरोबर. नाही तर 15 दिवस लागले असते एकदम तिथे राहिलं असतं. हा ना? हो. आता तिकडचं जंगल इतकं गरम झालेलं आहे ना हां तर माल भेटणं लवकर शक्य नाही. क्वालिटी कसं नाही? क्वालिटी आता तुम्ही बघून घ्या बरं समक्ष उतरल्यावर. चालेल. हो. मित्रांनो गाडी आता गावामध्ये पोचते. बायपासवरनं आत गावात आलो. पूर्ण गाडीचा फ्रेश लॉट मित्रांनो. दर आठवड्याला 2 गाड्या तुम्हाला या पाहायला भेटतील. टोटल म्हणजे आठवड्याला 150 शेळींचा विक्रय आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो क्वालिटी
माप बघा कवडं आहे जबरदस्त लंबा लचक माप. हे बघा पहिलेच दात धरली रांजणगाववाल्यांनी. अशी फिराव दादू. हे बघा क्वालिटी हे माहिती दादा राजूला माहिती. हे पण बघा हो जबरदस्त क्वालिटी. बघा मित्रांनो वस्तू बघा एक नंबर चीज. तिकडे पण ती पण बघा. नंतर ही बघा हे बघा ही अशी क्वालिटीसाठी मित्रांनो जवळपास 8 दिवस लागले. 2 जण मिळून खरेदी होते तेव्हा अशी क्वालिटी येते. हे बघा इकडे पण बघा. हे बघा माप म्हैस एकदम गरीबाची म्हैस डबल हड्डी वस्तू एक नंबर 3ऱ्या वेतामध्ये मित्रांनो. इकडे बघा इकडे बघा हळूहळू बघा माप बघा मित्रांनो एकदा तुम्ही याला म्हणतात क्वालिटी. इकडे बघा अजून तांबडी तिला बघा. हे बघा माप एक नंबर क्वालिटी. पूर्ण मोठं माप आणलं जबरदस्त. हे बघा येऊ द्या. पाऊस नाही लागला वाटतं ना. पाऊस लागलेला नाही वाटतं. सगळा सुकादार दिवसभर पाऊस चालला तिकडे. तिकडे दिवसभर होता. दिवसभर पाऊस चालला. हे बघा हे बघा वस्तू हे गागर खाली बघा कवडी शेळी ती पण बघा. बाल फिरले नाही हे बघा जोडा. मैदान राजले. बघा मित्रांनो शेवटपर्यंत माप तुम्हाला डबल हड्डीच पाहायला भेटणार आहे. आणि चेहरापट्टी शिंगडी सगळ्या गोष्टी तुम्हाला बघा दुसरं तिसरं एवढं येतात तर तुम्हाला शेड्या पाहायला भेटेल. काल दिवसभर लोकल मध्ये जमा झाल्या त्या. हां हे बघा बघा मित्रांनो माप बघा एकदा नजर मारा. भुक्या शेड्या आहे तरी पण पोझिशन बघा तुम्ही शेडींची. जवळपास एवढा लांबून प्रवास करून आलेले आहेत. आणि एवढा लांबचा प्रवास असून देखील तुम्हाला क्वालिटी पाहायला भेटेल. हे बघा शेवटपर्यंत माप बघा. हे बघा झालं का आवरलं का. आवरलं. हे बघा तुम्ही जेव्हा पण गाडी घेऊन येतात तर गाडीमध्ये कचरा टाकत चला. कचऱ्याने शेळ्या कमी खराब होतात. बघा वरून पाऊस झालेला नव्हता आणि कचरा जास्त होता त्याच्यामुळे शेळ्या कमी खराब झाल्या. कचरा कमी असला तर शेळ्या खराब होतात.
मित्रांनो बघा क्वालिटी जबरदस्त टॉप क्वालिटीमध्ये तुम्हाला काटेवाडी शेळ्या पाहायला भेटणार आहेत. फुल एकदम म्हणजे होलसेलमध्ये मित्रांनो तुम्हाला काटेवाडी शेळ्या पाहायला भेटतील. पूर्ण लांब लचक पट्टी तुम्हाला गाबणी शेळींची पाहायला भेटते. बघू शकता तुम्ही जबरदस्त टॉप क्वालिटीमध्ये. हे बघा शिंगडी पट्टी बघा, हे बघा क्वालिटी नाद करतं एक यावंच लागतं. क्वालिटी बघा शिंगडी पगडी चेहरा पट्टी. चाळीसगावमधील होलसेल काटेवाडी शेळींचे एकमेव व्यापारी म्हणजे विजू वेळे यांच्या दावणीवरती आपण आहोत. पाहू शकता तुम्ही ही पूर्ण पट्टी आहे इथून तर तिथपर्यंत. हे बघा पूर्ण पट्टी. मोठे शेड रामदास शेठ संदीप भाऊ विजू भाऊ गेले देव करायला आणि ग्राहक देखील आलेले आहेत. शेठ नमस्कार. नमस्कार. किती शेळ्या दिल्या आता आहे भाऊला 4 दिल्या आणि सकाळी आपण त्या 3 दिल्या. 3 दिल्या 7 शेळ्या विकल्या. शेळ्या विकल्या. बरोबर. दादा कुठले? गंगापूर. गंगापूरची. काय भावाने घेतलं शेळी? आम्ही 19,000 रुपये किती? पर नग. 19,000 रुपये पर नग. पर नग. किती शेळ्या? गामण्या शेळ्या घेतल्या, 4 शेळ्या घेतलेल्या. 4 गाबणी शेळ्या घेतल्या. क्वालिटी आवडली? क्वालिटी आवडली, व्यवहार पण आवडला. हो हो आणि भाऊचा स्वभाव पण खूप छान आहे एकदम ओके. व्यवहार करण्यासाठी. बरोबर. असे ताणून धरलं नाही ते म्हणजे तुमच्या नावावर आलेले आहे. हां कोणाला पण घ्यायचे असले तर खात्रीशीर बरोबर. शेळ्या घेण्यासाठी यावे. क्या बात आहे. मित्रांनो बघा हा भरोसा आहे. चाळीसगावमध्ये विजूभाऊ वेळे यांच्या दावणीवरती आल्यानंतर तुम्हाला हा भरोसा पाहायला भेटणार आहे. हे बघा विजूभाऊ देव करायला गेले तरी पण विजूभाऊ असले नसते त्यांचे मोठे बंधू असतील किंवा त्यांचा अजून स्टाफ असेल संदीप भाऊ असेल त्याच्यानंतर मयूर भाऊ असतील. गिऱ्हाईक आल्यानंतर नाराज कोणी व्हायला नको पाहिजे, आपलं नाव खराब व्हायला नको पाहिजे ह्या हिशोबाने मित्रांनो संपूर्ण लक्ष दिलं जातं. हा बघा आता ह्या एवढी पूर्ण पट्टी आहे आणि पट्टी व्यतिरिक्त तुम्हाला आम्ही अजून हे बघा आता इकडे तुम्हाला काही दाखवतो अजून शेळ्या. हे बघा आता इकडे शेळ्या तुम्हाला पाहायला भेटतील. हे बघा या 4 शेळ्या तर दिल्या बघा. या 4 शेळ्या दिलेल्या आहेत. हे बघा मित्रांनो 4 शेळ्या दिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात. हे बघा काय चाललं आहे गंगापूर भागामध्ये. आपली शेळ्या दिल्या हा का दादा? जिल्हा संभाजीनगर ना दादा? बरं छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे मित्रांनो. हे बघा त्यांना आपण 5 दिले होत्या. हां हे बघा हे 5 दिल्या होत्या. पहिले आता 4 घेऊन जाऊ नंतर घेऊ आम्ही. बरं बरं. हे बघा पुढे शिंगडी वगैरे पूर्ण पाहून घ्या, चेहरा पट्टी पाहून घ्या का दादा? हा. बरं बरं. हे बघा ते म्हणे थोड्या कच्च्या पाहिजे म्हणे आम्हाला, हो तरी आपल्या भरोशावर त्यांना शेळ्या दिल्या. हे बघा पाटर बांधले हा का दादा पूर्ण. हो हे बघा हे बघा शेळी जबरदस्त क्वालिटी. दादा आवडली क्वालिटी? चालतं ठीक आहे मित्रांनो. हे एक मीडियम माप आहे. अजून मोठ्या मापात तिकडे आहेत. त्यांचा जसा बजेट होता बजेटनुसार त्यांनी मीडियम माप हा घेतलेला आहे. हे बघा 19,000 प्रमाणे पर नग असे 4 शेळ्या यांचा सौदा आहे. एक कुठली कॅन्सल आहे? आता त्यांच्या मताने काढते. 5 पैकी एक कोणती पण कॅन्सल करतील आता. कॅन्सल. पैसे आले तर 5 घेऊन जातील. बरं बरं. आता ते म्हणे आम्हाला 3ऱ्या मध्ये पण नाही पाहिजे, हं. पहिल्या 2ऱ्या मध्ये शेळ्या पाहिजे म्हणे हं. आणि तोलावरच्या पण नाही पाहिजे म्हणे, महिन्याच्या कच्च्या पाहिजे म्हणे. बरोबर त्यांना ही क्वालिटी काढून आता दिलेली. कच्चे आहेत म्हणून त्यांना दाम तसा आहे. हे बघा आकादा शेळींची क्वालिटी बघा तुम्ही, बरोबर चेहरा पट्टी वगैरे चमक बघा. हे बघा बरोबर. जरा मोठी शेळी. हे बघा पांढरं चमक बघा जी शेळींच्या अंगावर आका दादा. हे बघा ह्या दोघी पण बघू शकतो तुम्ही. हे बघा. आता यांच्या सुद्धा आहे ना शेळ्या भरपूर गाप नाही, हम्म. पण नेमका जागा नाही आहे बांधायला. बरोबर त्या गुंता आम्ही बाकी मोकळ्या ठेवल्या. हे बघा क्वालिटी बघा मित्रांनो. इकडे पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा हिला म्हणतात क्वालिटी. दावणीमध्ये बांधायला जागा नाही किंवा थोडा टायमिंग नाही आहे त्याच्यामुळे मित्रांनो. हे बघा हे बघा बघा हे बघा
इकडे पण समोर बघा मित्रांनो, समोर नजर मारा. इथून तुम्हाला झूम करून त्या शेळ्या पण दाखवतो मी. हे बघा, बघा क्वालिटी. टोटली शेळ्या एक एक शेळ्या तुम्हाला उठवून दाखवू. हे बघा आका दादा. बरोबर. आपण 3 दावणी बांधले, पूर्ण दावणीला शाळा बांधले गेलेले आहे. हम्म, दावणीला बिल्डिंग असल्यामुळे शाळा मोकळा आहे. बरोबर. हो. तिला मागतात मग. हे बघा. हे बघा. बघा मित्रांनो, तुम मॅग्नेम बशी जा. हे बघा, पाहू शकता मित्रांनो तुम्ही क्वालिटी. हे बघा. चला आका दादा तिकडे बघू आता. हे बघा मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो. चला आता काशी दाखवता का कडा रे. हे बघा दाखवा, मशीन, दाखवा ना. हे बघा, पूर्ण मशीनची लाईन बांधलेली आहे आका दादा. हे बघा. हे बघा, बघा मित्रांनो काशी. इकडचा पाय घ्या, इकडचा पाय घ्या. हे बघा. हे बघा मित्रांनो, पहिल्या वेतामध्ये पाड्या आहे का दादा? हे बघा पहिल्या हातामध्ये. पहिल्याच वेतामध्ये. हे बघा, बरोबर. हे बघा गाला. बरोबर. हे बघा, क्वालिटी बघा मित्रांनो. माप बघा आका दादा, उच्च पूर्ण. बरोबर. महिन्याच्या एक महिन्याच्या आजूबाजू कच्च्या शाळा बरोबर. नंबर आहे. दुपारी उतरवल्या शेळ्यांना काय दिसे का? काहीच नाही. हा? नाही 2 दिवसात जाम व्हायला होत्या. 2 दिवसात जाम शेड्या आता मित्रांनो. अजून 2 हे दिवसांनी बघा. पाशाल तुम्ही अजून जास्त क्वालिटी दिसणार आहे. थोड्यात सरल्या थोडा आराम झाला तरी तुम्ही शेडींची क्वालिटी पाहू शकतात. तोलावरचे. हे बघा तोलावरची ही म्हैस. हे बघा, बघा गागर एकदम गुळाची गिणी. आर्थिक तेल ना इकडे जाऊन दे रे. हे बघा, हे बघा मित्रांनो, अगदी म्हणजे जसं सीझनमध्ये आपण काशी उचकून दाखवतो त्या पद्धतीत तुम्हाला. हे बघा, पहिल्या वेतामध्ये पाठवली. हे बघा. हे बघा आका दादा. गुळाची वेली पहिल्या हातामध्ये. अजून तर भरपूर लागायची बाकी. बरोबर. ही बघा बुच्ची ही. हे बघा, पाहू शकता मित्रांनो तुम्ही. हे बघा, हे बघा, हे बघा बरोबर. पूर्ण टोटल गाबनिश आहे हा आका दादा. माप लय मोठे आहे, भरपूर शेळी आहेत. हे बघा, हे बघा. क्वालिटी म्हणजे क्वालिटी आका दादा. बरोबर. हे बघा, थकून गेला मित्रांनो मयूर भाऊ. एवढ्या शेड्या उचकवत ऑलरेडी पहिले गाडी करून आलेला आहे भरपूर. म्हणजे मित्रांनो 8 दिवस तिकडे राहायचं खायचं सगळी म्हणजे टीप उचकून जाते माणसाची. आपल्याकडचं खाणं तिकडचं हे बघा आका खाणं दादा, पहिल्या दुसरं वेतामध्ये पाडा. बरोबर. हे आपण पहिल्या वेतामध्ये इकडं. हे बघा, पूर्ण कंडिशन डाऊन आहे. पूर्ण गाडीमध्ये मागे उभं राहून शेळींना बसू न देता. हे बघा, बरोबर. पहिल्या वेताची. हे बघा पहिल्या पहिल्या. वेतामध्ये लाल पाट. हे बघा, हे बघा. हे बघा, तर कंबर मित्रांनो दुखून आला आका दादा. कंबर दुखून आला. चला तुम्हाला तरी एक नजारा दाखवतो. एक 50 शेळींची गावानी. हे बघा मित्रांनो, हिला म्हणतात क्वालिटी.
क्वालिटी आणि क्वांटिटी नाद करती का यावं लागतं. हे बघा क्वालिटी घ्यावी लागते. विजू वेळ चांगल्या क्वालिटीला पैसे लागते. चांगल्या क्वालिटीला पैसे लागतीलच. अगदी बरोबर. हे बघा दादा हो तुम्ही एवढ्या बकऱ्या बघितल्या, बरोबर. त्याच्यामध्ये एक शेळी वाटली का तुम्हाला हे पण नाही तो विषय? आता तिकडे एक- पण भारी आता खेळतील. तुम्हाला सांगतो आकाश दादा, हो काय करते? हप्त्याला तरी आउट सीजन तरी हप्त्याला 100 शेअर होती आपलीवाली. बरोबर बरोबर. हा आपसी नंतर सुद्धा 100 शेळी आठवड्याला आपली हा सेल होती. आपल्या सीजन मध्ये 200 कमी पडते हप्त्याला त्या. बरोबर बरोबर. चला शेड्या दाखवता सोडून. फक्त की आणताना माल चांगला आणायचा. बरोबर कारण की गिरेक बी कस्टमर येतात लांबून लोक यायला नाराज नाही व्हायला पाहिजे ना. बरोबर बरोबर. थांबा. बघा मित्रांनो क्वालिटी दाखवतो तुम्हाला मी आता. हे बघा वस्तू एक नंबर वस्तू आहे का दादा? हे बघा आकाश दादा, बघा काय क्वालिटी. करा तुम्ही आकाश दादा क्वालिटीचा. त्याला म्हणते डबल आठ शेळी आहे का हे दादा? बघा क्वालिटी बघा मित्रांनो एकदा. हे बघा वस्तू. एक एक दादा. घ्या दोन दोन घ्या ना काय अडचण नाही. बघा मित्रांनो क्वालिटी. हे बघा बघा क्वालिटी बघा एकदम डबल हड्डी मित्रांनो. शेळ्या अजून पाहिजे तसं म्हणजे अजून आराम नाही, चारा नाही. आता जवळपास 4 वाजता ना आपण 4 वाजता शूटिंग करतोय. हे बघा क्वालिटी बघा. हे बघा घोड्याचे बच्चे आकाश दादा. हे बघा हिला अकल बटला माल नाही आकाश दादा, उत्तापुरा माल आहे पूर्ण. आले ना. जाऊन दे. हे बघा बघा वस्तू आहे का दादा? बघा वस्तू बघा. या तिकडे फिरवा पुढे घ्या. हे बघा म्हैस. हे बघा मित्रांनो. संपूर्ण शेळ्या मित्रांनो तुम्हाला दाखवल्या. ज्या शेळ्या हे बघा, विकल्या त्या आका पण दादा. तुम्हाला दाखवल्या. हे बघा क्वालिटीचा नान नाही करत आकाश दादा. हे बघा फुल डबल. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. हे बघा ही बघा घागर. बघा क्वालिटी. वस्तू आहे का दादा? नाद करते का यावं लागतं. याला म्हणते फुल पॉवर शेळी आहे का दादा? थोडं पुढे पुढे थोडं. मित्रांनो भरपूर प्रमाणामध्ये शेळ्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. तुम्ही पाहू शकतात. बघा वस्तू आहे का दादा? हे बघा घे कार्तिक. बघा वस्तू आहे का दादा? पुन्हा लंब उच्च पुढे माप आहे का दादा? बघा, याच्या पुढे बघा. पोलिसचा घे. पुढे घे. हे बघा हां बोलाय का म्हणून एवढा वशील आहे का मग? हे बघा मित्रांनो. तुला घ्यायला लावलं क्वांटिटी तुला घ्यायला लावलंय बरं. हे बघा घे रे, घे रे. घे रे, घे रे.
मित्रांनो सगळेच शेळ्या तुम्हाला बघायला भेटतील, पूर्ण शेळ्या हे बघा. पहिला पहिला जाप्याच्या पाठी हे बघा. बघा. आमची पहिली भाऊ आम्ही उधार सगळं वस्तू आता दादा गण मला कुठं टाकते त्या? अरे एक गण टाकते, दोन गण मोकळ्या करून ठेव खेळायला. गणप्पा बघा मित्रांनो गणप्पा काय 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 पूर्ण काय अरे काकू नको बघ काढायला दे रे, जाऊ दे.